तुम्ही हे एवढं सगळं सामान पाहून असं विचारत असाल, की हे कितीला आणलं, ते कितीला आणलं, सगळ्या याची प्राईस एकच आहे. हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देणारच आहे. त्याआधी तुम्ही माझ्या Instagram आयडीला फॉलो करा आणि YouTube चॅनलवर जाऊन त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आज सकाळीच उठली आणि सकाळची सुरुवात छान झाली. सकाळी पूजा वगैरे केली आणि आज सकाळीच भाजी करून घेतली. शेवग्याच्या शेंगांची भाजी केली. तर इकडे पार्सलवाले दादा आले होते आणि ते दादा मला म्हणत होते, की "ताई तुमचे ब्लॉग असतात काय? मी पाहत असतो आणि मला तुमचे ब्लॉग आवडतात." तर त्या दादांना मी थँक म्हणते. त्यांचं शर्ट आलं होतं जे मी मला ज्या बिलकुल थेरपी आवडलं नव्हतं. सेंटरमध्ये ते मी गेली न तिला सुद्धा पाहताच न्यायचं पूर्ण होतं. तर पाहिलं तिथे सुद्धा नाही गेल्यानंतर आणि तिथे वेळ निघून होता. गेली माझ्या सॅटर्डे होता मैत्रिणीकडे त्याच्यानंतर वेळ होता जिला आणि घेऊन गर्दी मला सुद्धा जायचं खूप होतं होती. तर आज. आम्ही गेलो ₹20 ₹23 च्या सेलमध्ये आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला ₹23 मध्ये काय घ्यावं आणि काय नाही असं महिलांना वाटतच असते. तर आम्ही खूप सारं सामान घेतलं. तिथून गेलो थेरपी सेंटरमध्ये. तिथे सामान ठेवलं आणि थेरपी सेंटरमध्ये थेरपी केली. तर बरेच छान अशी थेरपी केली जिथे अनलिमिटेड फ्री आहे आणि तिथे गेल्यानंतर आम्ही मजाच जास्त करत असतो. कुठे गेल्यावर मैत्रिणी म्हटलं, की तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर छान थेरपी केली आणि तिथून एंट्री वगैरे करून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर तिच्याकडे रूमवर गेलो आणि रूमवर थोड्या वेळ थांबलो. थांबल्यावर ती म्हणे, की "आता आपण थोडंसं काही खाऊ." तर तिने चिवडा केला होता. तो चिवडा खाल्ला आणि तिथून मी घरी आली. घरी आल्यानंतर तुम्हाला हे सामान दाखवलं, ज्यामध्ये मी आणलेलं बरचसं सामान छान आहे. ₹23 च्या मानाने तर खूप छान आहे. ह्या ज्या डब्या आहे, ह्या पॅक आहे म्हणजे झाकण त्याचं निघत सुद्धा नाही. आणि तो जो दिवा आहे, हे बकेट आहे, मग्गा आहे, सगळं ₹23 मध्येच आहे. तुम्हाला खरं वाटत नसेल, तर तुम्ही दर्यापूरमध्ये येऊन ₹23 च्या सेलमध्ये नक्की जा आणि तिथून छान-छान सामान घेऊन या. हा दिवा ₹23 ला आहे असं वाटत सुद्धा नाही. हा खलबत्ता छोटासा मी शोपीस म्हणून आणला. काही यूज करता येत नाही. येते सुद्धा थोडासा, पण काही नाही येत तो एवढा. तरी सुद्धा मी शो म्हणून आणला. घरी आल्यानंतर शाहू आला आणि शाहू आल्यानंतर आम्ही दोघं जण घरी असलो, की शेंगोळीचा प्रकार करतोच. आम्ही दोघांनी शेंगोळे केले आणि छान असे शेंगोळे खाल्ले. त्याच्यानंतर त्याला मला क्लासला सोडायचं होतं, तर तिथे क्लासला सोडलं आणि क्लासला मी थोड्या वेळ तिथे बसली. बसल्यानंतर त्याच्या मित्राचा बर्थडे होता, तर तो म्हणे, "आई इकडून जाता-जाताच आपण बर्थडे गिफ्ट घेऊन घेऊ." बर्थडे गिफ्ट घेतलं आणि तशीच माझ्या हिरकणीला चाबी लावली आणि आम्ही निघालो शाहूच्या मित्राच्या बर्थडेला. गिफ्ट घेतलं आणि सरळ निघालो. तर निघता-निघता मधातच माझ्या हिरकणीतलं पेट्रोल संपलं होतं, तर त्याच्यात पेट्रोल टाकायचं होतं. पेट्रोल टाकलं आणि असा आमचा दिवस गेला.